आपण जर बघितलं तर माझ्या पाठीमागे शिवालय तीर्थ आहे आणि या शिवालय तीर्थावर जे पायी पदयात्रा करून भाविक येत असतात, या ठिकाणी स्नानासाठी येत असतात आणि इथून स्नान करून आणि भाविक मंदिरात दर्शनासाठी मार्गस्थ होत असतात. आणि याच ठिकाणी आपण जर बघितलं तर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आणि या ठिकाणी मंदिर प्रशासन असेल, ट्रस्ट प्रशासन असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त देखील देण्यात आलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्णपणे खबरदारी प्रशासनाने घेतलेली आहे. आणि आपण जर बघितलं तर उन्हाची तीव्रता तासोतास वाढत चाललेली आहे. मोठ्या प्रमाणात उष्णतेचं प्रमाण या ठिकाणी वाढत चाललेलं आहे आणि म्हणून भाविकांनी एकंदरीत त्या शिवालय तीर्थाकडे ओढ घेतलेला आहे. या ठिकाणी डुबकी मारून आणि मंदिरात दर्शनासाठी प्रवेश करण्याचा मार्ग कसा सुकर होईल हा देखील प्रयत्न भाविकांकडून केले जाणार आहेत. म्हणून या ठिकाणी चांगली अशी व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे. म्हणून एकंदरीत या वर्षीचा यात्रोत्सव जरी उष्णतेच्या झळा जास्त प्रमाणात असतील, परंतु प्रशासनाचं सभामंडपचं नियोजन असेल किंवा अजून दुसरं काही नियोजन असेल, या कारणाने हा यात्रोत्सव मोठ्या धुमधडाक्यात सप्तशृंगी गडावर पार पडतो आहे. पायी प्रवास करून आणि भाविक सर्वप्रथम या शिवालय परिसरामध्ये येत असतात आणि शिवालय परिसरामध्ये स्नान करून तोंड हातपाय धुवून भाविक या ठिकाणी काही विश्रांती म्हणून या ठिकाणी विश्रांती करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यासाठी मंदिर प्रशासनाने आणि जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी भव्य 2 वॉटरप्रूफ मंडप आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी विश्रांती करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या पद्धतीने या ठिकाणी मंडपाची व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात आलेली आहे आणि आपण जर बघितलं तर हजारो भाविक या ठिकाणी विश्रांती घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण आता काही भाविकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांना या मंडपाविषयी, या नियोजनाविषयी काय वाटतं, प्रशासनाने कशा पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. कुठून आलात ताई, तुमचं नाव काय? कुठून आले तुम्ही? शहादाहून आले. आज आले का या ठिकाणी? दर्शन झालं का आपलं? या ठिकाणी आपण विश्रांती करतात. कसं वाटतंय या मंडपामध्ये विश्रांती करताना? प्रशासनाला काय सांगाल? नाव काय झालं आपलं? संदीप कोडी. तिकडनं पायी आले का? हो, पाय. किती दिवस लागले तुम्हाला? 17 तारखेला निघालो आणि गडावर आज पोहोचले. या ठिकाणी मंडपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रशासनाकडनं. काय सांगाल, काय वाटतं? चांगलं, एकदम व्यवस्था चांगली आहे. दरवर्षी येतं का आपण? हो, दरवर्षी. किती संख्येने त्या ठिकाणून तुम्ही भाविक येतो? 30-35 लोक आहेत. चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे असं भाविकांची प्रतिक्रिया चांगल्या पद्धतीने येत आहे. आता आपण अजून काही भाविकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. मोठी व्यापकता या मंडपाची प्रशासनाकडनं देण्यात आलेली आहे. म्हणून मोठ्या प्रमाणात भाविकांना या ठिकाणी लाभ घेता येईल असं एकंदरीत चित्र या ठिकाणी दिसत आहे. आपण जर बघितलं तर काही लहान बालक या ठिकाणी विश्रांती घेताना दिसत आहेत. बऱ्याचशा महिला भगिनी या ठिकाणी आपला विरंगुळा म्हणून या ठिकाणी दिसतात आहेत. आता अजून काही भाविकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी बघितलं तर सगळं त्यांचं जे वापरण्याचं सामान आहे ते सामान घेऊन या ठिकाणी मातेच्या चरणी आलेलं आहे. आजी, कुठून आलात आपण? आम्ही शिरपूर कारखान्याच्या दह्यातून. पायी आले का? पाय मी गाडीवर किती वर्षापासून येत आजी आपण? म्हणा 65 वर्षापासून येतात. आणि यावर्षी या ठिकाणी मंडप टाकण्यात आलेले आपल्या सावलीसाठी. काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला त्याच्यात विश्रांती घेताना? आता विश्रांती चांगली बोपय. आम्ही ना इथं बटी घाण झाडे जुडे तेव्हा पडत आम्ही पाय येऊत पहिलं चांगला पाय. ते एवढी सोय मस्त होई गे. पाणी ठिकठिकाणी भेटायला लाग्या, खावाला भेटायला लाग्या. विश्रांती चांगली वहिनी माय न होते ती ना. आम्ही दर्शन घ्यायला आपण कधी जाणार आहात? दर्शन घ्यायला 3 वाजायला जासू. 3 वाजायला दर्शन घ्यायला जासू. काय मागणं मागाल आजी देवीकडं, काय सांगाल? मागणं आई जे आई वय मा फक्त नातू पोटी संतती द्यायला पाहिजे, सुखी राहायला पाहिजे. आऊज मागणं बाबा.
हातवर कमाई करा ना हातवर खावा ना. यावर्षी ऊन खूप होतं आजी, म्हणून पायी पायी चालताना काही त्रास जाणवला का? रस्त्यामध्ये प्रशासनाकडनं आरोग्याची व्यवस्था करण्यात आली होती का? हा मग गेलो होतात ना. एक सून ले पटपटीवाला टोकी दिना दुडाना दवाखाना मा पायले लागी जायले आगे टाका पडेले डोकाला लागी जायले दुडाना दवाखाना माई सून एडी करू. निश्चितच आपण जर बघितलं तर 65 वर्षापासून या आजी नित्य नियमाने वलीगडाची एक पदयात्रा करता आहेत आणि अजून देखील त्यांचं वय जर आपण बघितलं तर 60 पार असेल असं एकंदरीत चित्र आहे. परंतु मातेच्या श्रद्धेपोटी त्या ठिकाणी या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि मातेला एकच मागणं मागतात की इथून पुढे जगाचं कल्याण कर, आमचं कल्याण कर, लेकरांचं कल्याण कर, अशी भावना या ठिकाणी महिला भाविकांकडून देखील येत आहेत. आणि ही जी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याबद्दल देखील भाविकांकडून प्रशासनाचे आभार मानले जात आहेत. चांगल्या पद्धतीने व्यवस्था